गजर माऊलीचा, गजर माऊलीचा भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे किंवा जाणत आहे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, महायोग पीठे तटे भीमरथ्या पुंडरीकाय समागत तिष्ठन् समानकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। राजीव नेत्रं मृगोंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, न करावा अवेर, आवडीने भावी हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरेतील
दशग्रंथी ब्राह्मण असलेले संत एकनाथ महाराज, शांत एकनाथ महाराज आणि श्रीमंत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठ नावाच्या सदरातील हा अभंग आजच्या या नैमित्तिक चिंतन सेवेच्या निमित्तानं आपल्यासमोर गायला आहे. 5 संतांच्या हरिपाठाला पंचरत्न हरिपाठ म्हणतात. त्यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींचा हरिपाठ सगळ्या संतांचा प्रमाणभूत हरिपाठ म्हणून आपण रोजच्या नित्यनेमात म्हणतो. ज्ञानराज माऊलींचा हरिपाठ म्हणताना आपण ध्रुपदाचं गायन करतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तसं नाथबाबांचा हरिपाठ चिंतन गायन करताना नाथबाबांच्या हरिपाठाला ध्रुवपद म्हणून हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे असं ध्रुवपद म्हणून गायन करावं असं प्रमाणभूत आहे. या न्यायानं आपण अभंग चिंतनाला घेतला. 5 चरणाचा अभंग आहे. नाथबाबांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. ज्या निमित्तानं आपण एकत्र आलोय या गुळवंच गावातील एक अत्यंत सदाचाराचं जीवन जगलेले कैलासवासी रामकृष्णजी नामदेव सानप यांचाच प्रथम पुण्यस्मरण, एकोद्दिष्ट श्राद्ध, चटश्राद्ध, पार्वर श्राद्ध, महालय श्राद्ध अशी वेगवेगळी नावं जरी असली पण श्राद्ध शब्दाचा सरळ अर्थ असा होतो जे श्रद्धेनं केलं जातं किंवा श्रद्धेनं करायचं असतं त्याला श्राद्ध असं म्हणतात. श्रद्धेते तत् क्रियते श्राद्धा. म्हणून आज त्यांचा सर्व शोकाकुल परिवार या सर्व सानप परिवाराचे रामकृष्ण बाबांचं जाणं म्हणजे दादांचं जाणं, पित्याचं जाणं, आजोबाचं जाणं, माऊली करता आपल्या कुंकवाच्या धन्याचं जाणं हे 1 वर्षापूर्वी जाणं झालंय हे नक्की दुःखाचंच आहे. पण आयुष्यामध्ये काही सोहळे घडतात. जसा की जन्माचा सोहळा, 2 लग्न म्हणजे विवाह सोहळा, तसा 3 मृत्यू म्हणजे मरणाचा सुद्धा सोहळा. आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण सुद्धा सोहळा आहे. 1 वर्ष होत आहे आज दादा गेले. शरीर रूपानं जाणं. जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. त्यांच्या पश्चात त्यांच्या अर्धांगिनी धर्मपत्नी आमच्या मावशी जनाबाई रामकृष्ण सानप, त्यांची 4ही कर्तबगार मुलं शंकरजी, नवनाथजी, संदीप पाटील आणि ज्ञानेश्वरजी, दादांची सुकन्या सुनीताताई शरद तारगे, हा सर्व शोकाकुल परिवार. या सगळ्या शोकाकुल परिवाराला दादा दिसतील ते घरातल्या बंगल्यातल्या भिंतीवरच्या फोटोमध्ये. चालणारा बाप, चालणारा न्यायाधीश, चालणारा राखणदार, वेळेला रागवणारे बाबा, मुलाच्या मुलीच्या नातवंडाच्या नातीच्या पाठीवरून शाबासकीची थाप टाकणारा आजोबा त्यांना मिळणार नाही. माणसं आहे तोपर्यंत कळत नाही बर का पाटील, आणि गेल्यानंतर मिळत नाही. जगातले सगळे सुख मिळतील पाटील, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला सगळं मिळवता येईल. प्रॉपर्टी, पैसा, पद, सन्मान सगळं मिळेल. पण भिंतीवरचे दादा चालताना बोलताना तुम्हाला दिसणार नाही. वेळेला रागावतानी
निर्णय घेताना बापाचे शब्द आठवतील, बाप आठवेल, पण बाप चालताना बोलताना रागावताना मिळणार नाही. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची सेवा, ऐका, जिवंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची सेवा, आणि गेल्यानंतर करायचंय त्याचं नाव स्मरण, याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठला म्हणून या सगळ्या आमच्या सानप कुटुंबाला आजचा दिवस महत्वाचा आहे, दादांच्या प्रति ऋण व्यक्त करण्याचा. ऋणातून मुक्त होता येत नाही, पण ऋण व्यक्त करण्याचा दिवस आहे. टेलर महाराज, मग आजच्या दिवशी ब्राह्मण देवानं केलेलं पिंडदान एक, हे कीर्तन संपन्न झालं की तुमच्या सानप परिवाराकडून होणारं अन्नदान दोन, मृदंगाच्या जय घोषामध्ये आमचे संगीत अलंकार शरद महाराज गीत आपलं दिघे गाताय, आमचे भजन गंधर्व अभिनव गंधर्व विजय महाराज काळे गाताय, टेलर महाराज कीर्तनात टाळ घेऊन उभी, आमची गुळवंची भजनी मंडळ, धुळवाडची भजनी मंडळ, पाहुणे सुद्धा आपली भिस्त सांभाळायला उभे बर का, सगळ्यांच्या प्रति ऋण आहे. हा गुळवंशकर भजनी मंडळ, मुकुंद महाराज इंद्रासारखा मृदंग देवाचा आविष्कार करताय, आमच्या राम महाराजांची ध्वनी सेवा आहे. या टाळ मृदंगाच्या जय घोषावरती ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांची वचनं आपण सेवादान करणार आहे. हे भजनाचं सुद्धा भक्तिदान आहे. तीन, पूर्वी ब्राह्मणाला कपडे द्यायचे बरं का, ब्राह्मणाला छत्री द्यायचे ना, रामकृष्ण मामा द्यायचे ना, ब्राह्मणाला छत्री द्यायची, ब्राह्मणाला कपडे द्यायचे, ब्राह्मणाला चपला जोडवी द्यायची. आता बिचारे ते फुगीर झाले, त्यांना कोण काय करणार. ब्राह्मण फुगीर झाले आता अलीकडं. ते देतात घेतात की नाही मला माहित नाही, पण त्या ब्राह्मणाला गाय दान द्यायचे, त्या ब्राह्मणाला जमीन दान द्यायची. लक्षात ठेवा, मग त्यांना जमिनी वगैरे भरपूर असायच्या बिचाऱ्यांना. ब्राह्मणदान चार, आणि सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी, नीट ऐका, सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी बहिणीनं आपल्या भावाला कपडे घेतले, ते भावानं घालावे. भावानं आपल्या बहिणीला साडी चोळी घेतली, ती परिधान करावी. हे वस्त्रदान पाच. आता ते अलीकडं साडी चोळी कपडे गेले, पण सगळ्या गावाला टोपी टावेल टाकतात तुम्ही लग्नात वगैरे वगैरे, माफ करा, पण मला थोडंसं प्रसंग अवधान ठेवून घरातलाच कार्यक्रम म्हणून बोलायला हरकत नाही बरं का. आव्हाड टेलर महाराज ते जे शाल टोप्या टॉवेल टाकतात ना, याबद्दल माझी थोडी विनंती अशी आहे की बघा तुम्ही, सकाळी 10व्याला शाल टोपी तीच, बरोबर आहे ना, 10व्याला शाल टोपी आली गुळवंशला, ती 10व्याला नाही थांबत, 12 वाजता शिवाजी महाराज विद्यालयात आली ना ती शाल टोपी. बघता काय माझ्याकडं, श्राद्धाला शाल टोपी तीच. बरं 1 वाजता शिन्नरच्या लॉन्स मंगल कार्यालयात शाल टोपी तीच. दुपारी 4 वाजता वास्तुशांतीला शाल टोपी तीच, आणि संध्याकाळच्या जागरण गोंधळाला तीच. मला वाटतं काळाचा बदल म्हणून, काळाची गरज म्हणून हा बदल करा, आणि अनावश्यक शाल टोप्या बंद केल्या तरी आता हरकत नाही. विठ्ठला चॅनलच्या माध्यमातून चित्रीकरण सुरू आहे. आमचे दादा संवादिनी पेटी वाजवताय. सगळ्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करतो. निर्धारित वेळेपर्यंत आपण अभंग चिंतनाला न्याय देण्याचा प्रयत्न करूया. काळा परत्वे, देशा परत्वे, पात्रा परत्वे, आपली आवड बदलते. देश कालेच पात्रेच. आपण काश्मीर सारख्या ठिकाणी गेलो, तिथलं निसर्ग सौंदर्य पाहिलं तरी वाटतं त्या काश्मीर मध्ये जाऊन चांगल्या रम्य ठिकाणी फोटो सेशन करावं.
केदारनाथ बद्रीनाथ सारख्या धामाला गेलो, त्या धामाच्या दर्शनाबरोबर तिथल्या बर्फाच्छादित हिमालयामध्ये चांगले फोटो सेशन करावं, तिथली आवड. बर, आळंदीच्या पंढरीच्या वारीवर निघालो. आळंदीच्या पंढरीच्या वारीच्या वाटेवर त्यानं काकडा ऐकला. उठा सकळ जन उठिले नारायण वगैरे. काकडा ऐकला, वासुदेव ऐकला, आंधळा ऐकला, पांगळा ऐकला. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. 2020 पटकन फायनल करू की मग त्याला वाटतं आपण आंधळे म्हणावं, पांगळे म्हणावं, वासुदेव म्हणावं. आवड. बर, तीच व्यक्ती गावातलं ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं. बघता काय माझ्याकडं टोळू टोळू. त्याला वाटतं शिन्नरला जाऊन अर्ज भरावं आणि गावाची जत्रा असल्यावर हगामा भरल्यावर जत्रेमध्ये त्याला वाटतं नारायणगावचा फड आला तर शिट्टी मारावा. हगामा पाहिला की लंगोट लावावा. ठिकाणा परत्वे आवड बदलते. एक काला परत्वे आवड बदलते. मुलाला आपण ज्युनियर केजीला, सिनियर केजीला, अंगणवाडीला, मराठी शाळेत टाकलं. जरा माफ करा पण मराठी शाळेतच टाका. विठाला आणि सांगू का, जिल्हा परिषद शाळांमधून जे मुलं मुली शिकलेत ना तेच जगाच्या पाठीवर सगळे सर्वमान्य सर्वश्रेष्ठ झालीत. लक्षात ठेवा. हा, प्राथमिक शाळा ही मोठी शाळा आहे. लक्षात ठेवा. मातृभाषेतलं ज्ञान हे सर्वोच्च ज्ञान आहे. माझा तो आजचा विषय नाही, मला तिकडे जायचं नाही. मग शाळेत असतानाची आवड वेगळी. शाळेत असताना वाटतं 26 जानेवारी 15 ऑगस्टला चांगले इस्त्री केलेले कपडे घालावे. पूर्वी काय करायचे, तांब्यात कोळशे टाकायचे. बघता काय आणि तो तांब्या गरम झाला की तोच तांब्या शर्टवर फिरवायचा, फ्रॉकवर फिरवायचा. केलं की नाही असं 26 जानेवारीला 15 ऑगस्टला. मग शाळेत असताना आवड काय, 15 ऑगस्टचं भाषण पाठ करायचं, 26 जानेवारीचं भाषण पाठ करायचं. ही बालपणातली आवड आहे. बर, तरुणपणातली आवड, चांगली मोटरसायकल बाईक घेऊन फिरावं. जमीन विकायची बापाची, गाडी घ्यायची आपाची. बघता काय माझ्याकडं अशी आवड. चांगले छान कपडे घालावे, चांगली गाडी घेऊन फिरावं, चांगलं शिक्षण मिळावं, चांगली नोकरी मिळावी, चांगली छोकरी मिळावी. ही तारुण्यातली आवड. बर, पुढे नोकरी करू लागला, व्यवसाय करू लागला, शेती करू लागला. त्याला वाटतं आता चांगला भरपूर पैसा मिळवला पाहिजे. पैसा मिळवणं ही आवडच आहे. चांगला संसार करावा, चांगली जगात मान मान्यता मिळावी, पद मिळावं, प्रतिष्ठा मिळावी, ही आवड. पण आवडी परत्वे, काला परत्वे, देशा परत्वे. आता संसारातून तो विटला आणि त्याला हाच संसार उलटी केल्यागत वाटू लागला. व मन ते मनी वमन म्हणजे उलटी. ती आपलीच उलटी. आवडीचा विषय बदलला. ना आवडे जन, ना आवडे धन, ना आवडे माता, ना आवडे पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला
वरी जनार्दन आता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण जगानं माझी कीर्ती गावी, जगानं माझी स्तुती करावी, जगानं मला मान सन्मान द्यावा अशी त्या जनाची आवड तुकोबाराय म्हणता शिल्लक राहिली नाही. धनाची आवड शिल्लक राहिली नाही. माता पित्याबद्दलची आसक्ती आता शिल्लक राहिली नाही. संसार कुणीही केला, जरा जपून ऐका, संसारात काहीही मिळवलं तरी केलेला संसार तुला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. सुखाचा विचार नाही कोणे, सुखाचा विचार नाही कोणे, सुखाचा विचार नाही कोणे, सुखाचा विचार नाही कोणे. सुख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही सुखाचा काहीही मिळवलं संसारात, तो संसार तुम्हाला मला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. पण परमार्थ थोडा करा, भगवंताचं भजन थोडं करा. ते थोडं केलेलं भजन परमार्थ तुला पूर्णत्वाला नेल्याशिवाय राहणार नाही. अपूर्ण राहील तो परमार्थ नाही आणि पूर्णत्वाला जाईल तो संसार नाही. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम यह संसारे. तुमचे आमचे उदाहरण सांगून काय करायचं. ज्यानं देवाबरोबर वैर केलं तो लंकेचा राजा रावण होता, लंकाधिपती. त्याचं नाव काय? बोला ना, तुम्ही आजारी नाही ना? का जास्त टेन्शन घेतलंय 25 मेच्या पावसाचं? होईल बरोबर, तुम्ही काही काळजी करू नका. आता पूर्वी 3च ऋतू होते, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. आता 15 मे ते 30 मे पाऊस पडतोय. हा पावसाळ्यातली अवकाळ आहे. तिला काय म्हणायचं? हा 4था ऋतू आहे. याचं नाव काय आहे? हा सिन्नर स्टँड वर झालं, याचं नाव अवकाळाच आहे. विठाला विठाला एक तासभर आपले कान आणि मन मला द्या, माझ्याकडे लक्ष द्या, नीट ऐका. मी या विषयाकरता बोलतोय. आपण संसाराबरोबर नातं जोडलं की संसार तुला अपूर्ण ठेवील, संसार तुला दुःख देईल. आणि या जीवानं नातं देवाबरोबर जोडलं. आपण आपलं नातं संतांच्या विचाराने देवाशी जोडलं की आपण देवाची होऊ. ऐका, महाराज म्हणताय देव आमची आई आहे, देव आमचा बाप आहे. परमात्मा गीतेत सांगताय पितामहस्य जगतो माता ध्याता पितामह वेद्यम पवित्र ओंकार रक्षामयजुरेवच माय जगन्नाथ. बाप जगन्नाथ, देवाबरोबर नातं जोडलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, हे माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, हे माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. जगन्नाथ
करता जरा टाळ्या वाजवा. वा, बहुत बढिया. देवाशी नातं जोडलं संतांनी. सांगू किती पेलावतोय पहा. जिनकी ओठों पे हंसी और पाँव में छाले होते हैं. मुरारी बापू असं म्हणतात, जिनकी ओठों पे हंसी और पाँव में छाले होते हैं वही तो भगवान को मिलने वाले होते हैं. तुम्हाला आनंदा करता गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, पैसा पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे असं कुठंच नाही. तुकडोजी महाराजांचे एक त्या पंक्ती आहे, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. अंथरूण कशाचो? लाख रुपयाची गादी, 5 टनाचा एसी. सांगा ना. भूमीवरी पडावे, धरणी मातेचं अंथरूण केलं. पांघरून कशाचं? आकाश पांघरावे, प्रभू नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. जरा उंचीचं वाक्य बोलतो. तुला संसार प्रपंचामध्ये प्रगती करायची, तुझी परिस्थिती चांगली पाहिजे. बापाचे 15 एकर होती, पोरानं 25 एकर जमीन केली. संसारातली प्रगती. ज्याला 40,000 रुपये महिना पगार आहे, टेलर महाराज, त्याला ₹1,00,000 महिना पगार झाला. संसारातली प्रगती. कुणाचे आमच्या सारख्या महाराजाचे 4,000 अभंग पाठ आहे, 15,000 अभंग ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ केल्या. परमार्थातली प्रगती. आमचे महाराज 1 ताल, 4 ताल, त्रिताल वाजवतात. धमार ध्रुपदचं त्यांनी सोलो वादन केलं. ही परमार्थातली प्रगती. ऐका, तुझ्या संसार प्रपंचाच्या प्रगती करता तुझी परिस्थिती चांगली पाहिजे. आणि ज्याला परमार्थामध्ये प्रगती करायची, तुझी मनस्थिती चांगली पाहिजे. याच्या उलट ऐका, ज्यांचा संसार बिघडला समजा वो परिस्थिती कारण आहे, आणि ज्यांचा परमार्थ बिघडला समजा वो मनस्थिती कारण आहे. जरा जड आणि जाड शब्द असतील, आकलन होईल असं बोलतो. बापाची 15 एकर जमीन होती आणि मुलं वाईट खाणारे, वाईट पिणारे जन्माला आले, आणि 15 एकरातले 1.5 एकर शिल्लक ठेवली. संसारातली अधोगती कारण आहे परिस्थिती. आणि आम्ही 2 तास बोलतो का, यापेक्षा उरलेले 22 तास वागतो जगतो कसे, यावर आमची मनस्थिती अवलंबून आहे. आता ऐका, आता ऐका. तुकोबाराय म्हणताय, संपदा ना आवडे, सोहळा ना आवडे, संपदा सोहळा ना आवडे. लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे. मी आवडीबद्दल बोलतोय. आवडे मनाशी कै एकादशी आषाढी. तुकोबारांची आवड आपण मांडली. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक. तुकोबाराय म्हणताय, मला पंढरी आवडे, चंद्रभागा आवडे, पुंडलिक आवडे, भीमा आवडे आणि लिंग आवडे. तुकोबारायांची आवड. आता ज्ञानोबारायांना विचारा, अहो ज्ञानराज माऊली, आपली आवड काय? माझ्या जीवीची आवडी, आवडी माझ्या जीवीची आवडी, आवडी माझ्या जीवीची आवडी, आवडी माझ्या जीवीची आवडी. हे पंढरपुरात येईन बुडी, पंढरपुरात येईन बुडी, पांडुरंगी मन रंगले, रंगले पांडुरंगी मन रंगले.
माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे वेधिले वेधिले आता देव माझा आहे आणि मी कुणाचा आहे देवाचा आवड बदलली आवड आता दुसरा शब्दाचा विचार करूया भाव काय शब्द आहे भाव भाव संतांनी आम्हाला भाव शिकवला नाम भावना शिकवली आपल्या घरामध्ये आपली आई आहे आपल्या घरामध्ये आपली बहीण आहे आपल्याच घरामध्ये आपली पत्नी पण आहे आणि आपल्याच घरामध्ये आपली लेक पण आहे मुलगी पण आहे ऐका कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र मला काल्याचं कीर्तन नाही करायचं पण माझा भाव ऐका पण तो भाव असा संतांनी शिकवला तुला संसार करताना आईचे आशीर्वाद असावे तुला संसार करताना तुझ्या पाठी तुझे आईचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असावे आईच्या आशीर्वादाचं पाठीशी बळ असावं भाव बहिणीनं हातात राखी बांधावी भाव लेकीचं तू कन्यादान करावं भाव आणि पत्नी म्हणजे बायको बरोबर संसार करावा हा भाव शिकवला त्यांचं नाव आहे संत विठाला ज्ञानोबारायांची भाषा ऐका भाषा ज्ञानोबारायांची ऐका केदार महाराजांचं ऐकू नका जैसी एकच तरुणांगी पती पुत्रा ते आलिंगी एकच तरुण स्त्री आपल्या घरात आहे पुत्राच्या पाठीवरून हात फिरवते त्याला आलिंगन देते आईच्या भावनेनं आणि पतीला आलिंगन देते संसाराच्या भावनेनं याचं नाव आहे भाव विठ्ठला विठ्ठला आवडीबद्दल बोललो भावाबद्दल बोललो आता हरिपदाचं चिंतन करूया हरी काय हो हृ हरती दोषाहा हरी 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 असं म्हटलं ते माया जाळ माया जाळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटती ते माया जाळ तुटती श्रीमद भागवतामध्ये मंत्र सांगितलाय हरी शरणम 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 रिकामा वेळ असताना सुनबाईला शिव्या देण्यापेक्षा एवढा मंत्र म्हणत जा आयुष्य वाढतं कोणत्या मंत्रानं सैराटचे गाणे ऐकण्यापेक्षा हे मंत्र म्हणत जा हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम एवढा मंत्र जरी म्हटला सगळ्या पापा
रूपाची होळी होते आणि आपलं आयुष्य वाढतं. ही हरिशरण मंत्राची ताकद आहे. बरं, बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना स्वप्नात येऊन साक्षात्कार करून मंत्र दिला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळा. मंत्र हा जपावा सर्व काळा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळा. मंत्र हा जपावा सर्व रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. महाराज म्हणताय, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. वारकरी संत परंपरेत खुल्या अंधाऱ्या खोलीत जा, कोंडून घ्या आणि असल्या गडबडी करा. अजिबात काही कामाचं नाही. हे नाटक सांगायचे नाही, हे नाटक करायचं नाही. उघडा मंत्र जाना, राम कृष्ण हरी म्हणा. मंत्र दिला राम कृष्ण हरी. आवडीबद्दल बोललो, भावाबद्दल बोललो, हरीबद्दल बोललो. या हरीचं नाम आवडीनं भावानं मुखानं घेतलं की त्यानं लाभ काय होईल. आपल्याला एका रोगानं गासलंय. त्या रोगाचं नाव आहे चिंता. रोगाचं नाव काय? बोला बोला बोला. काय नाव सांगितलं? चिंता. आचार्य म्हणतात दोन प्रकारचे रोग आहे. एक आहे शरीराचे रोग आणि दुसरे आहे मनाचे रोग. ऐकताय ना तुम्ही कीर्तन? ऐका. शरीराचे रोग काय? शुगर 350 वर गेली, सकाळी संध्याकाळी त्याला इन्सुलिन घ्यावं लागतं. डायबिटीज झाला, बीपी हाय लो झाला, शरीराचे रोग. कोरोना झाला, 2 लाख घातले आणि मग कसा तरी वाचला, शरीराचे रोग. पॅरालिसिस झाला, शरीराचे रोग. कावीळ झाली, टायफॉइड झाला, शरीराचे रोग. आणि दुसरे आहे मनाचे रोग. मनाचा रोग काय बरं? मनाला कुठं रोग असतो का? होतो का? सांगा ना. होतो ना. रात्री 1 वाजता उठतो आणि बंडल मोजतो. बघता काय माझ्याकडं टुळटुळ. हे बंडल मोजणारे बरेच बंडल असतात. रात्री 2 झोपेच्या गोळ्या खाऊन तुला झोप येत नाही, समजावं मनाचे रोग, कंसात सायको. मला वाटतं शरीराचे रोग गोळ्या औषध देऊन लवकर बरे करता येतात, पण मनाच्या रोगाला औषध काय ते औषध सांगायला आलोय. फुकट सांगणारे कीर्तन आहे. मनाच्या रोगाचं औषध काय? आता आचार्य म्हणतात एक काम करा, कागद घ्या, हातात लेखनी पेन घ्या बरं का माऊली, आणि कागदावरती 2 शब्द शेजारी लिहायचे. आपण मराठीत बोलूया, संस्कृताचा श्लोकही सांगतो. कागदावरती पहिला शब्द लिहा चिता. काय शब्द लिहिला? बोला बोला गुळवंशकर बोला. पहिला शब्द लिहा चिता आणि त्याच्या शेजारी दुसरा शब्द लिहा चिंता. चिता आणि चिंता हे 2 शब्द शेजारी लिहिले, अगदी शेजारी लिहिले. या चिता आणि चिंता शब्दात फरक काय बरं धुळवडकर दादा? एका बिंदूचा, एका अनुस्वाराचा, आपल्या रांगड्या भाषेत टिंब, बरोबर ना? कशाचा फरक आहे? एका टिंब बिंदू अनुस्वाराचा. पण या टिंबानं, या बिंदू अनुस्वारानं काय केलं? काय केलं? मेलेल्याला जाळते तिला म्हणा चिता. एकदा जाळते तिला म्हणा चिता. निर्जीवाला मेल्यानंतर जाळते तिला म्हणा चिता. जिवंतपणे जाळून टाकील तिचं नाव चिंता. रात्र रात्र तुला झोप येऊ देणार नाही, तिचं नाव चिंता. जिवंतपणे तुला
मशानाच्या अगोदर स्मशानभूमीत नेऊन पोहोचविल तिचं नाव चिंता. आणि या चिंता नावाच्या माणसं हसून बोलतात, अरे त्याचं काय, सगळं काही होतं पण आता त्याला चिंत्या रोग झालाय. कळलं ना कोणता रोग झाला त्याला? चिंत्या रोग झाला त्याला, चिंत्या रोग. ऐका, तुम्ही जे करणार आहे तेच तुमच्या वाट्याला येणार आहे. तुम्ही कर्म चांगलं केलं तर त्याचे फळ तुम्हाला चांगलेच मिळतील. जर दारामध्ये तुम्ही अमृताची वेल लावली, जर तुमच्या दारात तुम्ही अमृताची वेल लावली तर त्या अमृताच्या वेलीला काय येईल बरं? काय येईल? काय येईल? बोला ना, कारले लागतील का? अमृताची फळे, अमृताची वेली, अमृताची फळे, अमृताची वेले, अमृताची फळे, अमृताची वेली, अमृताची फळे, अमृताची वेले, याची पुढे झाली बीजाची, त्याची पुढे झाले बीजाची, त्याची पुढे झाले बीजाची. माफ करा, थोडे पैसे कमी कमवलेलं चाललं पण अशी संतती कमवा की त्या मुलाकडं, मुलीकडं, नातवंडाकडं पाहून छातीला हात लावून सांगावं की हो, माझा डॉक्टर मुलगा, माझा इंजिनियर मुलगा, माझा प्राध्यापक मुलगा पण घरी आल्यानंतर पहिलं आई बापाच्या पायाला वागतो. ही संसारातली श्रीमंती आहे, ही संसाराची श्रीमंती आहे. आज परिस्थिती नाजूक आहे, नाजूक अशी आहे. 4 वर्ष झाले महाराज फोन केला, 4 वर्ष झाले मुलगा आणि सुनबाई वेगळे राहतात. एकुलता एक मुलगा बापासोबत 4 वर्षापासून बोलत नाही. 8 वर्ष झाले सुनबाई माहेराला महिन्यातले 4 वेळा जाते पण 10 वर्षात सुनबाई सासरला आली नाही. अडचणी आहे गड्या. नो कम्युनिकेशन, संवाद कमी झालाय. फेसबुकला 10,000 मित्र आहे, व्हॉट्सअपला 15,000 मित्र आहे, इंस्टाग्रामला 25,000 मित्र आहे पण जन्मदात्या आई बापाशी, सासू सासऱ्याची बोलायला वेळ नाही. आमचा संवाद कमी झाला. ऐका ना, रावणाकडं काय कमी होतं? कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, 1 कोटी घर रावणाच्या लंकेत काशाची होती. कास माहिती ना? आता कास कधी माहितीये? पायाचे तळवे घासाय पुरते पण कासा हा धातू मोठा पवित्र मानलाय. तो एनर्जी ऍब्सॉर्ब करतो, ऊर्जा ओढून घेतो. हा, काशाची 1 कोटी घरं कुणाचे? रावणाच्या लंकेत. तांब्याची 1 कोटी घरं कुणाचे? रावणाचे. आणि शुद्ध ओतीव सोन्याचे घरं लंकेत किती होती? 7 कोटी घरं. रावणाच्या लंकेत कशाची होती बोला? सोन्याचे. सोन्याचे. यानं जर सोन्याचं 4 तोळ्याचं घातलं ना, शिन्नरच्या स्टँडवर बटन उघडं करून चालतो. 7 कोटी घरं रावणाच्या लंकेत सोन्याचे होते. स्वल्प विराम. ऐका, 80,000 बायका कुणाला? रावणाला. स्वल्प विराम हे ऐकायचं, डोकं लावायचं नाही. 80,000 बायका, स्वल्प विराम. 1 लाख मुलं, स्वल्प विराम. 1.25 लाख नातू कुणाला? रावणाला. पूर्ण विराम. एवढा बलाढ्य मतदारसंघ चुकून सुद्धा विधानसभेला, लोकसभेला विरोधात अर्ज भरायचा नाही. बघता काय माझ्याकडं? असला बलाढ्य मतदारसंघ कुणाचा? रावणाचा. रावणाचा. पण त्या रावणाची सुद्धा लंका जळाली. त्याचं फक्त आणि फक्त एक कारण, मंदोदरी सारखी पतिव्रता बायको असूनही, 80,000 बायका असून सुद्धा ज्या रावणाची वाईट नजर माता सीतेवर पडाली, त्या रावणाची लंका जळणार. विठाला विठाला विठाला.
रावणाची लंका जळाली, तुझ्या 3.5 एकराचा कुठं हिशोब आहे राजा? रावणाची लंका जळाली, भगवान कृष्णाची द्वारका सोन्याची होती. द्वारका समुद्रात बुडाली, यादव कुडी संपविली. शब्द ऐका, लंका जळाली 1, द्वारका समुद्रात बुडाली 2. लंका, द्वारका, आफ्रिका, अमेरिका काळजीच करू नका. आम्हाला संस्कृती ज्या संतांनी शिकवली त्या संस्कृतीच्या वाटेवर चालणं, इथं मी चिंतामुक्त होणार आहे. आणि राहिला प्रश्न, या जगाचा एक चालक आहे, एक मालक आहे, विधाता, देव, परमेश्वर. अगदी अलीकडची घटना मी बऱ्याच कीर्तनात सांगितलंय. भारत देशाच्या हिंदू कुलोत्पन्न जन्म घेतलेल्या आणि पाश्चिमात्य देशामध्ये जाऊन त्यांनी अंतराळ शोध मोहिमेमध्ये अत्यंत मोठा इतिहास रचला. अशा हिंदू वंशाच्या मूल परंपरेतल्या असलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स किती दिवसाकरता गेल्या? काहीतरी 8 की 9 दिवसाच्या अंतराळ यात्रेकरता त्या सुनीता विल्यम्स अंतराळामध्ये गेल्या. काही तांत्रिक बिघाड झाला. ऐका ऐका, उगा ठकापाटलाच्या गोष्टी कीर्तनात ऐकू नका. 8 दिवसाकरता अंतराळ यात्रेकरता गेल्या, सोबत एक शास्त्रज्ञ होता आणि त्या अंतराळाच्या यानामध्ये काही बिघाड झाला. 8 दिवसानं परत यायचं बरं का. सोनोने दादा अडकल्या. जवळजवळ 280-82 दिवस त्या अंतराळात होत्या. जगातल्या अव्वल श्रीमंताच्या यादीतलं एक नाव, त्याचं नाव एलन मस्क. त्या एलन मस्कनं ते ड्रॅगन नावाचं सॅटेलाइट पाठवलं. काही शास्त्रज्ञांची टीम पाठवली आणि त्या ड्रॅगन नावाच्या सॅटेलाइट मध्ये बसून 282 दिवसांनी सोबतचे शास्त्रज्ञ आणि सुनीता विल्यम्स समुद्रावरती पुन्हा त्यांनी सुखरूप लँडिंग केलं, जिवंतपणे परत आल्या. आता ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. 282 दिवसानं जिवंत आलेल्या सुनीता विल्यम्स यांना काही पत्रकारांनी विचारलं, तुमचा 282 दिवसातला अनुभव काय? माझ्या मायबापांनो ऐका. त्यांनी सांगितलं, 8-9 दिवसाकरता अंतराळात गेले होते, पण बिघाड झाला यंत्राचा आणि स्पेस अंतराळामध्ये मी अडकले. आणि अडकल्यानंतर हजारो वेळा असा मनात विचार आला, हजारो वेळा, की कदाचित आता जिवंतपणे आपण पृथ्वीवर पोहोचणार नाही, आपण जिवंतपणे धरणीवरती पृथ्वीवरती जाऊ शकत नाही. असा हजारो वेळा मनात त्या सुनीता विल्यमच्या मनात विचार आला. पण 282 दिवसानंतर मी जिवंतपणे पृथ्वीवर आले. पुढचं वाक्य, प्रभो प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम पर्वती बैसकान संडावी समुद्रे रेखा नोलंडावी पृथ्वीया भूते भावी ही आज्ञा माझी. संसार होत असतो, ऐका, संसार होत असतो आणि भगवंताचं नामस्मरण परमार्थ करावाच लागतो. नाथ बाबा म्हणताय, अत्यंत आवडीनं मनोभावे हरीचं नाम मुखानं घेतलं की या जीवाची चिंता त्या देवाला आहे. आवडीने भावे हरी नाम घे, 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 आवडीने भावे हरी नाम
ऐशी दशा येईल माझी अंगा चित्त पांडुरंगाचं तसे. आयुष्यात असा एक वेळ यावा की त्या वेळेला आपण देवाजवळ जाणार आहे. नव्हे नव्हे या जगाचा विधाता सोयरा आपल्याला भेट देणार आहे. लोकांना काय आवडतं याचा फार विचार करू नका. संतांना काय आवडतं आणि देवाला काय आवडतं ती वाट आपली असावी. ती आवड निवडा. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. सांगू जरा वेगळ्या उंचीचं आहे. एक उंबराचं झाड आहे. त्या उंबराच्या झाडाखाली तुकाराम महाराज उभे आणि पिकलेलं उंबर पायाजवळ पडलं. आमची रामकृष्ण मामा ही फार जुनी जाणती माणसं आहे. मामा खूप सुंदर दृष्टांत आहे. आणि ते पिकलेलं उंबर तुकाराम महाराजांनी हातात घेतलं आणि फोडलं. बरं का, काय फोडलं? काय फोडलं? उंबर फळ. त्यातून भर 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 ते लहान किडे असतात. त्यातला एक किडा तुकाराम महाराजांनी आपल्या बोटावर घेतला. लहानसा किडा उंबरातला. आणि त्या किड्याबरोबर तुकाराम महाराज बोलताय. मलाही कधी कधी गाथा वाचताना मोठा प्रश्न पडतो विजू महाराज, शरद महाराज, की तुकाराम महाराज उंबऱ्यातल्या किड्याबरोबर बोलतात. ऐकताय? तुकाराम महाराज कुणाबरोबर बोलताय? तुकाराम महाराज उंबरातल्या किड्याबरोबर बोलताय. आज मुलं बापाबरोबर बोलत नाही. अनेक घरातल्या सुना सासू बरोबर बोलत नाही. एक वाक्य उंचीचं बोलून जातो. आयुष्यभर देवाची तू देवपूजा केली. आयुष्यभर देवाची देवपूजा केल्यानंतर मेलेले गेलेले आईबाप पुन्हा मिळणार नाही. पण ज्यानं जिवंतपणे आईबापाची सेवा केली त्याला देव भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आई बरोबर बोलणं म्हणजे देवाबरोबर बोलणं. आपल्या जिवंत बापाबरोबर बोलणं म्हणजे देवाबरोबर बोलणं. माझा भाव ऐका. तुकाराम महाराज उंबरातल्या किड्याबरोबर बोलताय. किड्याबरोबर. एक किड्या, अरे तुझा जन्म कुठं झाला? त्यानं उत्तर दिलं उंबराच्या आत. एक किड्या, अरे मोठा कुठं झाला? त्यानं उत्तर दिलं उंबराच्या आत. जर हे उंबर मी फोडलं नसतं आणि हे जग ब्रह्मांड तू पाहिलं नसतं तर तुला कुठं मरावं लागलं असतं? तो किडा म्हणतोय तुम्ही उंबर फोडलं म्हणून हे जग मी पाहिलं. जर हे उंबरच तुम्ही फोडलं नसतं तर त्या किड्याला मरावं लागलं असतं उंबराच्या आत. आता दृष्टांत बाजूला ठेवा आणि सिद्धांत ऐका. मी अभंग सांगणार आहे. तुकाराम महाराज त्या किड्याला बोलताय. फक्त दृष्टांत त्या किड्यापुरता नाही, जरा आपणही आपल्या छातीला हात लावा आणि तुकाराम महाराजांचे प्रश्न आपल्याला विचारा. एक किड्या, तुझा जन्म कुठं झाला? त्यानं उत्तर दिलं होतं उंबराच्या आत. आपणही उत्तर द्या. तुझा माझाही जन्म कुठं झाला? उंबऱ्याच्या आत. वा वा वा, बोलत चला. उंबऱ्याच्या आत. लालन पालन मोठा कुठं झाला? उंबऱ्याच्या आत. सत्ता माझी, संपत्ती माझी, प्रॉपर्टी माझी, बायको माझी, मुलं माझे, संसार माझा, पद माझं, प्रतिष्ठा माझी, 7वा वेतन आयोग माझा. ज्या सगळ्याला तू माझं माझं म्हणतोय, या जीवाला त्या देवाची प्राप्ती झाली नाही तर तुझा माझाही शेवट कुठं होईल? उंबऱ्याच्या आत. आत आत. 15 दिवस रडणार आहे. कालच्या सारखे वारे आजही वाहताय, उद्याही वाहणार आहे. कालही सूर्य उगवला होता, आजही उगवलाय, उद्याही उगवणार आहे. आपण असो अथवा नसो. ते भारा तांबे कवी होते, भास्करराव तांबे. जनपळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य चंद्र उगवतील, सूर्य तळपतील, तारे आपुला क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काही का अंतराय. हे
उंचीचं वाक्य बोलतो, किती पेलावतंय पहा. गुळवंशकर, असं काम करा की नाव झालं पाहिजे, नाहीतर असं नाव करा की काम झालं पाहिजे. नाही कळलं, बरं झालं पंगत आहे. विठाला विठाला भेटावा, देवानं आपल्याला भेटायला यावं, याकरता ज्ञानोबारांची थोडीशी घटना सांगतो. आमचे विजय महाराज गाणार आहे, मी सांगणार आहे त्यांना कधी प्रसंग आहे का. आपल्या दारामध्ये कावळा आला. कावळा काय आला बोला माऊल्यांनो. दिवाळीच्या सणाला मुराळी आला नव्हता आणि दारामध्ये कावळा आला. तुम्ही पटकन काय म्हणतात, ए दीदी, ए पप्पू, ए बबलू, बघ ना दारात कोण आला. कावळा आला म्हणजे पाहुणे मुराळी. कावळ्याला कोण कळतं, मुराळी कळतो. बरं, एक कावळ्याचा रंग चांगला नाही, बरं कावळ्याचा आवाज सुद्धा चांगला नाही, बरं कावळ्याची नजर सुद्धा चांगली नाही, बरं कावळ्याची चाल सुद्धा चांगली नाही. बरेच कावळे वाकड्या चालीचे असतात. असला विक्षिप्त चालीचा, विक्षिप्त रंगाचा, विक्षिप्त आवाजाचा, विक्षिप्त नजरेचा कावळा, ज्याची नजर चांगली नाही, रंग चांगला नाही, आवाज चांगला नाही, ज्याची चाल चांगली नाही. पण त्या कावळ्याला देवानं 2 वर दिले. एक, कावळ्याला पितर दिसतात, मेलेल्या व्यक्तीचा आत्मा दिसतो. एक, आणि कावळ्याला देव किंवा पाहुणा दिसतो. 2, आपल्याला देव भेटायला यावा याकरता ज्ञानेश्वर माऊली कावळ्याला कावळ्या म्हणत नाही, काऊ म्हणतात. जगाचा विधाता चालक मालक मला भेटायला यावा. ज्ञानोबारायांनी कावळ्याला त्याला शकून विचारला होता. बरं ऐका, पण जो देव भेटायला येणार आहे नाथ बाबा त्याला एक विशेषण देताय. त्याला लक्ष्मीचा पती म्हणताय. कोणाचा पती म्हणताय? लक्ष्मीचा पती. पण ही लक्ष्मी आहे तरी कोण? या लक्ष्मीचा पती आहे तरी कोण? आणि ही लक्ष्मी येते तरी कुठं आणि जाते तरी कुठून हे तरी ऐका ना. कारण आपल्याला लक्ष्मी पुत्र व्हायचंय. प्रत्येकाला काय वाटतं, सरस्वती असो अथवा नसो पण आपल्याकडं कोण असावी? लक्ष्मी असावी. पण लक्ष्मी
लक्ष्मी कुठं नांदते, लक्ष्मी कुठं राहते हे जरा ऐका, मग तुम्ही लक्ष्मी पुत्र व्हाल. ऐका, आचार्यांचा श्लोक सांगतो. आगताम यदा लक्ष्मी नारिकेन फलान्वत. पुन्हा श्लोक ऐका. आगताम यदा लक्ष्मी नारिकेन फलान्वत आणि निर्गताम यदा लक्ष्मी गजेंद्रगुप्त कफित्वत. श्लोकाचा अर्थ ऐका. लक्ष्मी येते कुठं, कशी आणि कुणाकडं. एक, जन्मदात्या आई बापाचे आशीर्वाद, ब्लेझिंग ऑफ मदर अँड फादर. दोन, देवाचे आशीर्वाद. तीन, संत आणि ग्रंथांचे आशीर्वाद. आणि चार, सेल्फ प्रॅक्टिस, स्वतःचे परिश्रम. आणि पाच, पतिव्रता पत्नी. हे पंचायतन एकत्र आलं की पुढच्या दारानं लक्ष्मी येते. कोणत्या दारानं? बोला बोला. जी पुढच्या दारानं येते, जी वाजत गाजत येते, माझ्या माय माऊल्यांनो ऐका, माझ्या लक्ष्म्यांनो ऐका, जी पुढच्या दारानं वाजत गाजत येते ती गरुडावर बसून येते. पाय लक्ष्मीच्या हाती, त्याचे पाय तिच्या हातात आहे, त्याचे पाय तिच्या हातात आहे. पाय लक्ष्मीच्या हाती. पण ती येते कुठं, कशी? श्लोक ऐका शंकराचार्यांचा. आगताम म्हणजे येते लक्ष्मी गजेंद्रगुप्त कफित्वत. नारिकेन फलान्वत, माफ करा, नारिकेन फलान्वत. आपण झाडाचं ओलं नारळ तोडलं, ते ओलं नारळ तोडल्यानंतर त्या नारळामध्ये गोड मधुर अमृतासारखं पाणी मिळतं. मला गुरुत्वाकर्षण शक्तीचा आपल्याला नियम सगळ्यांना माहिती आहे. तो न्यूटन बिटननं लावला, हे तिकडं आठवड्यात बांधून ठेवा. हे ज्ञानोबारायांनी सांगितलं, ज्ञानोबारायांनी सांगितलं. पहा, तो सफरचंद खाली पडताना पाहिला आणि तो न्यूटन नाचायला लागला, हे तिकडं बांधून ठेवा कुठंतरी. का उदकाचे आवेशे लखलखीत तेज दिसे, ए सलीला माझी होय विजू उत्पन्ने. उदक म्हणजे पाण्याला गती दिली असता त्या पाण्याला दिलेल्या गतीतून विजेची उत्पत्ती होते आणि हा आवाज माईकच्या रूपानं तुमच्या कानापर्यंत पोहोचतो. अंधारामध्ये दिवा पेटतो, विजेची निर्मिती होते पाण्यापासून. हे सांगणारे पहिले शास्त्रज्ञ माझे ज्ञानेश्वर माऊली. ऐका, कितीतरी ओळ्या सांगेल. तैसे न चालता सूर्याचे चालणे, उदय अस्ताचे कारणे. सूर्य एका जागेवर स्थिर आहे, पण तो सकाळी उगवला आणि संध्याकाळी मावळला. हे म्हणणं व्यवहार्य दृष्टीने बरोबर आहे, पण वैज्ञानिक दृष्ट्या चूक आहे. सूर्य एका जाग्यावर स्थिर आहे, पण पृथ्वी स्वतः भोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. हे सांगणारे पहिले शास्त्रज्ञ माझे ज्ञानोबाराय. विठाला विठाला. दोन दिवसापूर्वी घरी गेलो होतो आणि ते आमच्या शेतात गेलो आणि पिकलेला पाडाला लागलेला आंबा पडला. तो खाली पडणं हा त्याचा नियम आहे, बरोबर आहे. झाडावरचा आंबा कुठं पडणं, खाली पडणं हा सृष्टीचा, विज्ञानाचा, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, बरोबर आहे. पण मला आपल्याला प्रश्न करायचा, गुळवंची मायबाप, जमिनीतलं पाणी 100 फूट उंचावर नारळात जाऊन 200 नारळाला 100 लिटर पाणी वर गेलं कसं? आता सांगा गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षण सांगा. जमिनीतलं पाणी, जमिनीच्या तळातलं भूगर्भातलं पाणी, झाडाला 200 नारळ लागले, प्रत्येक नारळामध्ये अर्धा लिटर पाणी आहे. मग ते 100 लिटर पाणी वर पोहोचवणारा कोण आहे? मग याला म्हणतात देवाची करणी. पुढं वा, धन्यवाद विठाला. आता लक्ष्मी कुठं येते मला हे सांगायचंय. तुझी नीतिमत्ता चांगली असेल, 1, कष्ट योग्य वाटेचे असतील, 2, तुझं प्रारब्ध
प्रारब्ध कपाळ चांगला असेल 3, देव संत माता पित्याचे आशीर्वाद असतील 4, तर पुढच्या दारानं तुझ्या घरात लक्ष्मी येते. पुढच्या दारानं येते तिला लक्ष्मी म्हणतात नारळातल्या पाण्याप्रमाणे. आता स्वल्प विराम आणि आता पुढचं अर्धवाक्य ऐका. निर्गताम यदा लक्ष्मी गजेंद्रगुप्त कफित्वत. लक्ष्मी जाते कशी, लक्ष्मी जाते कशी, त्याचं उदाहरण दिलंय शंकराचार्यांनी. गजेंद्र गुप्त कफित्वत. गजेंद्र म्हणजे हत्ती, गजेंद्र म्हणजे हत्ती, आणि हत्ती नावाच्या प्राण्यानं कवठाचं फळ खाल्लं. कशाचं बोला, कवठाचं फळ हत्तीच्या पोटात गेलं. हत्तीच्या पोटातला प्रवास कवटाच्या फळानं केला आणि हत्तीच्या पोटातला प्रवास करून कवटाचं फळ बाहेर आलं. मी पाहिल्या तिथंच हजर होतो, बघता काय. दृष्टांत दृष्टांतापुरता ऐका. हत्तीच्या पोटातला प्रवास करून आलेलं कवठाचं फळ घ्या आणि पाण्यात टाका. काय करा, पाण्यात टाका. ते तरंगत. कशानंही चेक करा, त्याला छिद्र पडलेलं नसतंय. आणि शेवटचं परीक्षण, ते कवटाचं फळ फोडून पहा, त्यातला गाभा घर संपुष्टात आला. म्हणा ना मोठं घर. आता काय पुढचं मीच पुरं करायचं का, तुमचं तुम्ही करा काय असेल ते. म्हणून आपल्या घरात लक्ष्मी नांदावी आणि तो लक्ष्मीचा पती आपल्या सगळ्या दुःखाला जाणणारा आहे. हे सूत्र सांगताय नाथबाबा द्वितीय. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू
गुळवंशकरांची गुळवंच्या भजनी मंडळाची जरा ओढाताने मला माहीत आहे, पण भजनी मंडळांना माझी विनंती आहे, असं जर प्रसंग असेल ना, सगळ्या तिन्ही परिवारांना, चारही परिवारांना एकत्र करायचं आणि कुठल्याही महाराजाचं पण एकाचं कीर्तन केलं की आपलं बळकटीचं परमार्थ अधिक वाढतो बरं का, काय हरकत नाही. पण आमच्या पाटलांनी सांगितलं, जरी पाऊस असला, थोडासा उपद्रव असला, विक्षेप असला, आता एकतर लोकांना आधीच परमार्थन कीर्तनाची हौस आणि त्यात काल भयंकर पडला पाऊस आहे का नाही, पण आनंद आहे दादांच्या निमित्तानं ज्यांनी कष्टाचा प्रपंच केला, निष्ठेचं सदाचाराचं जीवन जगलं, ते कैलासवासी रामकृष्ण दादा नामदेव सानप 1 वर्ष झालं या इहलोकाची यात्रा संपून ते परलोकाला गेले. त्यांच्या शोकाकुल परिवारातल्या आमच्या मावशी अर्थात मातोश्री जनाबाई रामकृष्ण सानप, त्यांची 4ही सुपुत्र शंकररावजी, नवनाथजी, आमचे साडू संदीप पाटील, त्यांचे बंधू ज्ञानेश्वर माऊली, त्यांची भगिनी सुनीताताई शरद तारगे, हा सर्व शोकाकुल परिवार, नातवंड, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्याम पुनर्मही, पैसा पद प्रतिष्ठा मिळवता येते, पण दादा मात्र या कुटुंबाला मिळणार नाही. महाराज म्हणताय, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. हरे बाबा, हरे बाबा, त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. हरे माणसं आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यानंतर मिळत नाही. संत विश्वंभर बाबांनी वारी केली, त्यांच्यानंतर संत बोलोबा महाराज, पुढे जगद्गुरु तुकोबा महाराज, 8 पिढ्यांची वारी होती. आणि संत तुकाराम महाराजांची वारी पुढे विठ्ठल महाराज, त्यांचे सुपुत्र नारायण महाराज, हरी महाराज, मुकुंदा महाराज, या सगळ्यांनी चालवली. तुकोबाराय म्हणताय, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मला एक 5-7 मिनिटात समारोप करायचा आहे. माझा सगळा अभंग सांगून होणार नाही, जेवढा होईल तेवढ्या पहिल्या दुसऱ्या चरणात मी प्रास्ताविकात प्रयत्न केला. मला समारोपाकडे यायचंय. कुणाचे वडील गेले, जाऊनही गेले, गेल्यानंतर श्राद्ध घातलं, अन्नदान केलं, पिंडदान केलं. गीते नाना नमस्कार, रामकृष्ण हरी. मग वडिलांच्या जाण्यानंतर मुलांच्या वाटण्या होतात, केल्या पाहिजे, काळेन तस्मै नमः. बापाची समजा 15 एकर जमीन होती बरं का. मग आमच्या गीते नानांसारख्याला बोलावलं, अहो पाटलाच्या पोरांची वाटणी करून द्या. मग थोरल्याला ट्रॅक्टर दिला, मधल्याला बोलेरो दिली, बघता काय माझ्याकडं, धाकट्याला चांगली कार वगैरे दिली. बर तिकडच्या MIDCच्या मळ्यातली 5 एकर थोरल्याला, गावकुसाची 5 एकर मधल्याला, शिन्नरच्या रोडची 5 एकर धाकट्याला जमीन वाटली. घर वाटलं, गाडी घोडे प्रॉपर्टी सगळं वाटलं. आता माझं ऐका, आता माझं ऐका. आपल्या बापानं गावातलं न्यायाधीशासारखं काम केलं असेल, असं म्हणावं, आमचा बाप गावातला न्यायाधीश होता, आमचा बाप घरातला न्यायाधीश राखणदार होता. आपल्या बापानं आळंदीची वारी केली, आपल्या बापानं पंढरीची वारी केली, आपल्या बापानं देवीची वारी केली, निवृत्तीनाथ दादाची वारी केली. आता माझा ऐका, महेश दादा
मग आता म्हणायचं, वाटणी करणाऱ्यांनी सांगायचं, बापानं पंढरीची, आळंदीची, निवृत्तीनाथ दादाची वारी केली, थोरल्यानं पंढरीची वारी करा, मधल्यानं आळंदीची वारी करा आणि धाकट्यानं निवृत्तीनाथ दादाची वारी करा, मग खरी बापाची वाटणी झाली. मग खरी बापाची वाटणी झाली. ऐका, जसं भौतिक वाटणी करून घेतात ना, तशी परमार्थाची, अध्यात्माची सुद्धा परंपरा चालवणं ही तितकीच मोठी जबाबदारी. आज अडचण अशी आहे, अनेकांचे बाप वारीला आहे आणि पोरं संगीत वारीला आहे. माफ करा, वाक्य तसंच बोललोय, पण ते काळाची गरज म्हणून. एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, एर अनुष्ठिती सामान्य सख. मला समारोपाकडे यायचंय. एक चांगला विचार देतो आणि थांबतो. आज स्थिती नाजूक आहे, काळ बदलतोय, जगाचं चित्र बदलतंय. मी मगाशी गमतीनं बोललो, आता हा चौथा ऋतू आहे, याचं नाव आहे अवकाळा. हा चौथा ऋतू आहे. मे महिन्यातला पाऊस. माझा वय 45 वर्षाचे, पण 45 वर्षाच्या हयातीत मी स्वतः असला मे महिन्यातला पाऊस कधी पाहिलेला नव्हता. तुमचा अनुभव शेवटी तुमच्याकडं. का माणसानं माणसाचे नियम मोडले, त्याचा परिणाम सृष्टी आता आपले नियम मोडायला लागली. थोर थोर पर्वत दादा उडून जाती, कागदाचा पतंग हवेत उडतो ना, असे पर्वत उडतील दादा. नाथ बाबा म्हणतात, बहीण भाऊ दोघाचा विवाह लागे, कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, मुलगा बापाचा वैरी होईल. भ्रतार सोडून फिरतील नारी. आता लोकांकडे पैसा बिसा कमी नाही, प्रश्न पैशाचा नाहीये. मला समारोपाचे वाक्य बोलायचे आहे. 100 वर्षाचं देवानं तुम्हाला मला आयुष्य दिलंय. या 100 वर्षाची गणना करताना आचार्य म्हणताय, प्रथमो अर्जितो विद्या, द्वितीयो अर्जितो धनो, तृतीयो अर्जितो पुण्यो, चतुर्थीम किम करिष्यति. श्लोकाचा अन्वय आहे सांगा. वयाच्या 25 वर्षापर्यंत मिळवायचंय त्याचं नाव आहे ज्ञान. काय मिळवायचंय? ज्ञान. 25 ते 50 वर्षापर्यंत मिळवायचंय त्याचं नाव आहे धन. त्याचं नाव धन. आता ऐका, मला कीर्तनाचा समारोप करायचा याच मुद्द्यावर. ज्ञान मिळवा स्वल्प विराम, ज्ञानानंतर धन मिळवा स्वल्प विराम, धनानंतर पद प्रतिष्ठा मान मिळवा स्वल्प विराम. पण एवढं भगवंताचं नामस्मरण करा की तुला चांगलं मरण आलं पाहिजे. हा आयुष्याचा पूर्ण विराम. हा मरण माझे मरून गेले, मरण माझे मरण माझे मरून गेले, गावातून समारोप करून आले वाटतं आपली भजनी मंडळी. वा, धन्यवाद बरं, सगळ्यांना धन्यवाद. भजनी मंडळ ऐका, मलाही थांबलं पाहिजे. त्यांची आज्ञा शिरसावंदे. त्या समाधान भाऊंना आपल्या आजोबांच्या प्रतीच्या भावना एक 5 मिनिटात व्यक्त करायच्या आहे. रामकृष्ण दादांचे नातू समाधान भाऊ. एक मिनिट हा झालं माझं. सदाचाराचं जीवन जगलेले रामकृष्ण दादा नामदेव सानप. 1 वर्ष झालं त्यांचा श्वास विसावला.
देवाघरी गेलेले दादा भगवान श्री पांडुरंग परमात्मा, सद्गुरू निवृत्तीनाथ दादा, ज्ञानराज माऊली, जगद्गुरू तुकोबाराय, संत सद्गुरू स्वानंद शिकनिवासी जोग महाराज या संतांच्या चरणी प्रार्थना करील की उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी, किंवा तुका म्हणे एका मरणीची सरी, उत्तमची उरे कीर्ती मागे. अशी त्यांच्या आत्मतत्वाला अत्यंत नम्र भावानं आदरांजली वाहतो. समस्त सानप परिवार, संदीप पाटील त्यांचे बंधू, सानप सर त्यांचे अन्य 2 बंधू, या सगळ्या कुटुंबाला दादांच्या जाण्याचा हा जो वियोग आहे, सगळं मिळेल पण दादांचा शाबासकीचा पाठीचा हात मात्र मिळणार नाही. गुलाबराव पाटील माणसं आहे तोपर्यंत त्यांना नितळ मनानं प्रेम केलं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, कुणी जे तीन अतिपतित, कुणी जे 3 पद दलित, याजा ऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आज झालंय काय, जगाची लोकसंख्या वाढली पण माणसं कमी झाली. लोकसंख्या वाढली, जगाची लोकसंख्या वाढली, माणसं कमी झाली. माझं शेवटचं वाक्य, तुला मला देवानं माणूस म्हणून जन्माला घातलंय, अरे मानसा मानसा कधी होशील माणूस. तुला चांगला माणूस म्हणून जगायचंय, आणि एकदा चांगला माणूस म्हणून जगला की प्रारब्धाचा भोग गेला समारोप. एका जनार्दन भोग प्रारब्धाचा, हरी कृपेचा
करंज गावची भजनी मंडळी आणि विशेषत्वानं संदीप पाटलांची व्याही या नात्यानं आपल्या धुळवड गावची सर्व पारमार्थिक भजनी मंडळी टाळ घेऊन उभी आहे. पाहुण्यांकरता जरा टाळी वाजून त्यांचे धन्यवाद अदा केले पाहिजे, त्यांचं ऋण व्यक्त केलं पाहिजे. आमचे अभिनव गंधर्व विजय महाराज काळी, दुसरे संगीत अलंकार शरद महाराज दिघे आणि महाराष्ट्रातील कमी वयात ज्यांनी मृदंग क्षेत्रामध्ये फार मोठी भरारी घेतली आमचे ताल सम्राट मुकुंदजी महाराज लाड, साऊंड व्यवस्था देणारे आमचे राम महाराज कांडेकर, सर्वांचे प्रति आदरभाव व्यक्त करतो. हे वर्ष तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचं 375वं वर्ष आहे. अगोदर माऊलींचं तुकोबारायांचं भजन आणि तुकोबारायांचं सामुदायिक भजन आपण टाळी वाजून करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम एकदा हात वर करा बरं माय भाऊ. वा धन्यवाद. बाहेरची मंडळी बाहेर का होणार पाठिंबा द्या जमलं तर. तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 जय जय विठ्ठल जय जय एकदम वेळेत थांबलोय मी. फक्त 2 मिनिटाकरता उठू नका. फक्त त्यांचे नातू आहे समाधान भाऊ, त्यांना आजोबाच्या प्रतीची आपली एक मनोगत व्यक्त करायचं आणि एक सामुदायिक एक श्रद्धांजली होऊन थांबेल सगळं. भाऊया रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी कैलासवासी रामकृष्ण नामदेव सानप यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या सानप परिवाराकडून या ठिकाणी हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. तरी त्या निमित्तानं आपल्याच परिसरातील आपल्याच गावाचे नातेवाईक तसेच पोलीस पाटील संदीप सानप यांचे साडू हरिभक्त परायण विवेकजी महाराज केदार टहाकरीकर यांनी नियोजित वेळेत येऊन ही कीर्तनरूपी सेवा पूर्ण केली. तरी त्यांचं संपूर्ण गुळवंच ग्रामस्थ परिसराच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक आभार ऋणोदेश व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित धुळवड भजनी मंडळ असेल, गुळवंच भजनी मंडळ असेल, सर्व गायक वादक चोपदार विनेकरी, त्याचबरोबर या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे साऊंड सिस्टीम यांचं या ठिकाणी हार्दिक आभार या परिवाराच्या वतीनं व्यक्त करतो. आदरणीय कैलासवासी रामकृष्ण दादांच्या बाबतीत या ठिकाणी एकच आठवण होते आम्हा भजनी मंडळाला. ज्यावेळेस गावामध्ये ज्या ठिकाणी कीर्तन असेल किंवा गावामध्ये सप्ताह असेल त्या ठिकाणी ते जे काही गुणीजन मंडळी म्हणतो आपण त्यांच्यामध्ये ते कायमस्वरूपी बसलेले असायचे. तरी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं आजोबांचं प्रेम हे नातवांवर असतं. त्या प्रित्यर्थ या ठिकाणी त्यांचे नातू श्री समाधान सानप हे या ठिकाणी आपलं थोडक्यात वेळ झालेली आहे, थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. त्यांचं मनोगत आटोपल्यानंतर या ठिकाणी आलेले सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळींनी लगेचच भोजनासाठी बसून घ्यायचं आहे. रामकृष्ण हरी. समाधान होऊया. धन्यवाद. खरं तर हा संवाद खूप आधी घडायला पाहिजे होता, पण वर्ष झालं आहे. पुण्यस्मरणाची वेळ आली. पुण्यस्मरणाचा कधी कुठलाही एक असा ठराविक दिवस नसतो, ते नेहमीच होत असतं, येत असतं. तर मी माझं मनोगत, माझा पत्ररूपी संवाद आजोबांशी केलेला आहे, तो तुम्हाला मी सादर करतो. प्रिय बाबा, तुम्ही कसे आहात, कुठे आहात असे प्रश्न घेऊन आता हे पत्र लिहिणं शक्य नाही. कारण तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्हाला आम्ही सगळे दिसत असूच, पण आमच्यासाठी तुम्ही फार दूरच्या प्रवासाला गेलेले आहात. तुमचा वैकुंठाचा प्रवास शांततेत जावो अशी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला प्रार्थना. आज या पत्रातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. यात एका बाजूने संवाद जरी असला, पण निश्चित
तुमच्यापर्यंत पोहोचेल ही भाबडी आशा. तुमचा फोटो आज जवळ आहे, त्याच्यासमोर बसून तुमच्याकडे माझं मनोगत, माझं मन मोकळं करत आहे. तुमची आठवण येते खरी, पण रोजच्या धावपळीत आजसारखा निवांत वेळ मिळत नाही. बाबा, आजवर नेहमी ऐकले आहे, जो माणूस या पृथ्वीवर नेहमी चांगले कार्य करत असतो, परमेश्वर त्याला आपल्याजवळ नक्कीच लवकर बोलावून घेतो. आज मात्र मनाला हे पटून गेलं. कारण नेहमी म्हणतात, कर्म चांगले असले की वैकुंठाचा प्रवास तेवढा सुखमय होत असतो. परंतु आमच्यात नाही याची उणीव आहे. परंतु तुम्ही उभ्या केलेल्या ह्या वटवृक्षाला ज्या कष्टाने उभे केले, त्याचे ऋण फेडण्याची ताकद अजूनही आमच्यात आलेली नाही. आज तुमच्या पुण्यस्मरणाचे फलक संदीप आप्पांमुळे माझ्यापर्यंत पोहोचले, तेव्हा माझा आणि तुमचा सहवास असलेला प्रवास एखाद्या लांब पल्ल्याच्या धावत्या गाडीप्रमाणे डोळ्यासमोरून जात होता. आजवर मनात दडून ठेवलेला उणिवेचा बांध, जाणीवेचा बांध अखेर सुटला आणि अनेक आठवणींना उजाळा मिळाला. नवनाथ आप्पाच्या लग्नात तुम्ही मला त्यावेळची 1 रुपयाची कडक नोट माझ्या हातावर देत असतानाचा फोटो आजही पाहिला की ऊर भरून येतं. कारण तुमचा पहिला नातू आणि तेवढाच लाडाचा. तुमच्या सानिध्यात माझं सारं बालपण गेलं. शिक्षण झालं, स्वतः घडलो. तुमच्यासोबत बसून आईचे धडे मी गिरवले. आपल्या मुलाच्या उणिवांची, कमतरतेची झळही त्याच्या मुलाला लागू नये यासाठी तुम्ही धडपड घेतली. आपल्या प्रवासात तुमच्या नातूपेक्षा तुमचा मुलगा कधी झालो हे कळलंच नाही. मनात अशी वागणूक, संस्कार तुम्ही आम्हाला दिले. मला आजही आठवते, एस टी महामंडळात वाहक म्हणून तुम्ही कार्यरत होतात. आपल्या कार्याला योग्य असा मान सन्मान कसा द्यायचा हे आम्ही तुमच्याकडे बघून शिकलो. आणि आज आम्ही सगळेजण एका चांगल्या हुद्द्यांवर उत्तमरित्या कार्यरत आहोत. महागाईची झळ तुम्ही आम्हाला जाणवू दिली नाही. एका कणखर डोंगराप्रमाणे तुम्ही आमच्यासारख्या वटवृक्षाला सावरत आणि मजबूत करत एका कुटुंबातील कर्ता म्हणून नेहमी उभे राहिलात. आजही जेव्हा एस टी बसने प्रवासाचा योग येतो, तेव्हा अभिमान वाटतो की ही आमच्या बाबांची एस टी आणि त्यामुळेच आम्ही आज घडलो. तुमची आवर्जून एक आठवण सांगायची म्हणजे, दिवाळी सण आला की तुमच्या सर्व मावश्या आपल्या घरी यायच्या. अनुसया आजी, आमची पणजी आणि नामदेव बाबा, पंजोबा यांचा एकुलता एक मुलगा असूनही तुम्ही सर्व नातलगांना आपलेसे केले, नाती जपून ठेवलीत. सर्वांचा तुमच्यावर जीव असे तुम्ही सर्व नातेवाईकांमध्ये उजवे ठरलात. आजही आपल्या गावात कंडक्टर म्हटलं की राणा सानप यांचीच आठवण येते. स्वतःची छबी तुम्ही तुमच्या कार्यातून, वागणुकीतून इथे आम्हाला प्रत्येकाच्या मनावर सोडली. शिक्षणाला वय नसतं हेही तुमच्याकडून अनुभवायला मिळालं. वयाच्या 50 नंतर तुमची जिद्द एस टीमध्ये तुम्हाला कंट्रोलरची परीक्षा देण्यासाठी भाग पाडली आणि तुम्ही त्यात यशस्वी झाला, ओळखही निर्माण केली. आणि त्याचमुळे भविष्यात देखील बऱ्याचदा गावामध्ये कंडक्टरचा नातू म्हणून माझी ओळखही निर्माण झाली. माझ्या 10वीच्या वर्षाला स्वतःबरोबरच सगळ्यांना माझ्यावर लक्ष ठेवा अशी तंबी तुम्ही दिलीत. 10वी पार करून संसारालाही लागलो तरी सगळ्यांनी तुमचा आदेश आजही पाळला. तुमच्या मागे ते सगळेजण माझा भक्कम आदर झाले. तुमच्या आशीर्वादाने माझ्या हातून गावातले सगळे रेकॉर्ड्स मी तोडले, म्हणून तुम्हाला झालेला आनंद पाहिला. पुढे कॉलेजमधील प्रवेशासाठी स्वतः जातीने लक्ष देऊन सगळ्या गोष्टी अगदी नेटाने आणि शिस्तीने कशा पार करायच्या ह्या तुमच्याकडून अंगीकारत आजपर्यंत मी त्या जपत आहे. विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन कॉलेजमध्ये जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवला. तेव्हा माझा सत्कार त्यांचे खास मित्र पुंजाभाऊ सांगळे, आजचे ते सध्याचे खूप चांगले उद्योजक आहेत, त्यांच्यातर्फे झाला होता. तर सत्काराच्या वेळेला त्यांनी विचारलं की समाधान सानप तू कोणाचा, कुठला, काय करतो. तर त्यावेळेला मी त्यांना त्यांचीच ओळख सांगितली होती की मी तुमचे खास मित्र राणा सानप कंडक्टर यांचा नातू आहे. आणि ज्या वेळेला ते गावी आले, बाबांजवळ बसले होते आणि त्यावेळेला त्यांनी उल्लेख केला की तुमच्या नातवाने तुमची ओळख मला अशी करून दिली. त्यावेळेला आमच्या आजोबांचा ऊर किती अभिमानाने भरून आला असेल ते जाणवत होतं. पुढे महापालिकेत नोकरी लागली. सर्व काही सुरळीत, आनंदी आणि मार्गाला लागला. संसार सुरू झाला. तुमची नातवंड पतवंड तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलीत, यात समाधान मिळालं. जेव्हा माझं स्वतःचं घर उभं राहिलं, माझा विठ्ठलासारखा बाप अनिकेत
जेव्हा स्वतःचं घर उभं राहिलं, माझा विठ्ठलासारखा बाप माझ्यासोबत असावा असा माझा अट्टहास असायचा आणि तो हट्टही त्यांनी पुरवला. आज तुम्ही आमच्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले असा थोडका आनंद तुम्हाला मला देता आला. निसर्ग नियमाने काही दुःखही तुमच्या वाट्याला आले. आईवडिलांच्या जाण्याचे दुःख कधीच भरून येत नाही. आई गेल्यानंतर मात्र तुम्ही खूप एकटे वाटू लागलात. पण जसे तुम्ही तुमच्या मावशांना जीव लावला तसंच त्यांनी त्या कठीण प्रसंगामध्ये तुम्हाला जीव लावला. त्यांची आईची उणीव भरून काढली. सणावाराला त्याही येत राहिल्या, घर भरत राहिलं. अजून एक विशेष आठवण म्हणजे दिवाळीत भाऊबीजेला तुमच्यापासून सुरुवात व्हायची. आजही ती बैठक आठवते. या वेळेला आम्ही ती मिस केली. आमच्या आत्यावर तुमचा खास जीव, अर्थात घरची कन्या म्हणजे लक्ष्मीच जणू. कल्याणहून निघाल्यावर आपल्या घरात येईपर्यंत तिची वेळोवेळी विचारपूस करणे, घराचा जावई म्हणून शरद मामांचा तुम्ही केलेला आदर सन्मान नेहमीच कौतुकास्पद असायचा. अर्थात तेही तितकेच प्रशंसनीय आहेत. आमच्यासाठी आजही आमच्या मागे उभे आहेत. दोघेही खंबीरपणे साथ देत आहेत. हे आमचं भाग्यच. एका काळानंतर आपण थांबावं हेही तुमच्या कृतीनं आम्हाला सांगितलं. म्हणजे तुमची रिटायरमेंट आली. ही रिटायरमेंट कागदोपत्री जरी असली तरी घरच्या आणि गावातल्या आणि तुम्ही केलेल्या कार्याला कधीच विराम मिळाला नाही हे अखंड गावकरी जाणतच आहेत. प्रामाणिकपणा, शिस्त आणि मायेचा स्वभाव याने नेहमीच घरामध्ये माणसाची रेलचेल पाहायला मिळाली. जसजशी वर्ष सरली तसं साल 2023 आलं आणि तुमचा वयाचा 75वा वाढदिवस करायचं घरातील मंडळीने ठरवलं. कधीही वाढदिवस साजरा न केलेल्या व्यक्तीचा वाढदिवस आम्ही साजरा केला. सगळं चांगल्या रीतीने पार पडलं. त्यावेळी नात्यागोत्यांनी बहरलेला तुमचा वटवृक्ष हा तुमच्या समोर होता आणि त्यावेळेचा तुमच्या चेहऱ्यावरचा अभिमानाने दिसणारा आनंद आजही तेवढाच आठवतो. कर्ता पुरुष म्हणून घर संसार सांभाळून वेळोवेळी आमच्या पाठीशी आम्हाला योग्य मार्ग दाखवत तुम्ही आम्हाला घडवले. अनेक चढ उतार तुम्ही पाहिले. त्यावर हसत हसत मात करून आमच्यापर्यंत त्याची झळ न पोचवता आपण कधीही हरायचे नाही अशी खूणगाठ आमच्या पदराला बांधली. एवढे सगळं आजही आठवलं तरी असं वाटतं या सगळ्याची परतफेड होणे शक्य नाही. खूप काही तुमच्यासाठी तुमच्यासोबत करायचे राहून गेले एवढी मात्र खंत मनाला लागून आहे. तो दिवस आठवतो 4 जून लोकसभेचा निकाल सन 2024. तुमच्यासोबत त्या गप्पा मारल्या, तुमच्यासोबतचं जेवण झालं. ते काही क्षणच आमच्या वाट्याला आले. काळ पुढे सरकत होता. पोटदुखीचं निमित्त झालं. चालत दवाखान्यात गेलात. दवाखान्याची पायरी चढलात. उपचार घेता घेता अचानक 6 जून रोजी तुम्ही आमच्यातून एक्झिट घेतली. ती चटका लावून गेली. तेव्हा आईच्या शब्दातील बोचरे क्षण इतके टोचले. यासाठी तू मला पोरांना घेऊन भेटायला बोलवलं होतंस का? आणि धीर सुटला. आमचा आधारवड हरपला. आमच्याकडून झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा मागायचा अवधी आम्हाला मिळाला नाही. ही उणीव नेहमीच भासत राहील. बाबा, तुम्ही नेहमीच आमच्यासाठी जगलात. आम्हाला कुंभाराप्रमाणे आमच्यावर संस्कार घडवले. जसं मडकं घडतं तसे संस्कारांची पेरणी केली. चांगल्या विचाराने शिस्तीचे धडे दिलेत. हे सगळे करत असताना आमच्या आयुष्याची पंढरी झाली. कारण आमचा विठोबा आमच्यासोबतच होता. याची जाणीव मात्र जरा उशिरा झाली. आज आमच्यात तुम्ही नाही. तुमची जागा, तुमची उणीव कोणीच भरू काढू शकत नाही. मात्र तुमच्यासोबतच्या सगळ्या आठवणी, संस्कार आणि चांगली शिकवण यांची शिदोरी आमच्या पाठीशी आहे. आणि तुमच्या इतकेच नव्हे तर तुमच्यासारखे थोडेफार आमच्याकडून पुढच्या येणाऱ्या पिढीपर्यंत आम्ही पोचू असे वचन आम्ही सगळेजण तुम्हाला देतो. मला खात्री आहे आमचा विठोबा आजही पाहतोय. तुमच्या आनंदाच्या प्रवासासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. तो खूप चांगला व्हावा. देवाच्या पायाशी तुम्हाला जागा मिळावी हीच आमची प्रार्थना. तुमचा लाडका समाधान. धन्यवाद. जरा जास्तच वेळ घेतला. थँक्यू. आदरणीय व्ही एन नाईक संस्थेचे संचालक श्री गीते साहेब या 2 मिनिटं.